रेल्वेमध्ये खात्रीशीर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत बेरोजगार तरुणांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या टोळीचा भांडाफोड झाला असून रामनगर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। जानेवारी महिन्यात दाताळा रोड परिसरातील एका तरुणाने दिलेल्या लेखी तक्रारीनंतर पोलिसांनी सखोल चौकशी करत 19 फेब्रुवारी रोजी मुजीबुर लतीफ कुरेशी, रहमतनगर, रवींद्र संभाजी वाघमारे सिस्टर कॉलनी आणि सुरेंद्र रामकृष्ण तेलंग, साईनगर, नागपूर यांना नामजद केले। तपासात आरोपींनी बेरोजगार तरुणांची माहिती गोळा करून त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी स्वतंत्र जाळे तयार केल्याचे उघड झाले। रेल्वेत नोकरी निश्चित मिळवून देण्याचे आश्वासन देत प्रथम विश्वास संपादन केला जात होता आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने मोठ्या रकमा उकळल्या जात होत्या। तक्रारदाराला 2014 साली एका कॉम्प्लेक्समध्ये बैठकीसाठी बोलावून सुरुवातीला 50,000 रुपये रोख घेतले। त्यानंतर रकमेची मागणी वाढवत एकूण 8,50,000 रुपये घेतल्याचे समोर आले। याच पद्धतीने इतर अनेक तरुणांकडून 8 ते 10 लाखांपर्यंत रक्कम उकळल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे। आतापर्यंतच्या माहितीनुसार आरोपींनी विविध जिल्ह्यांतील बेरोजगारांकडून सुमारे 1,31,60,000 रुपये उकळल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। आरोपी वेगवेगळ्या शहरांमध्ये भाड्याने खोल्या घेऊन आपले नेटवर्क सक्रिय ठेवत होते। या प्रकरणी रामनगर पोलीस अधिक तपास करत असून अशा प्रकारे फसवणूक झालेल्या इतर नागरिकांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी असे आवाहन करण्यात आले। तसेच नोकरी लावून देतो असे सांगणाऱ्या दलालांपासून सावध राहण्याचे आवाहनही पोलिसांनी केलंय। असं सांगितलं शबनम शेख आंटीने की मुजीब लतीफ कुरेशी नामक व्यक्ती रेल्वेमध्ये नोकरी लावून देतो असं कळल्यानंतर आम्ही त्याच्याशी परस्पर भेट घेतली। त्यानंतर आम्हाला कळलं की त्यांनी आम्हाला सांगितलं की रेल्वेमध्ये सुद्धा आम्ही नोकरी लावून देतो किंवा सरकारी कुठल्याही खात्यामध्ये लावून देतो। तर त्या पद्धतीने आम्ही 100% लावण्याची तो हमी घेत होता। त्यानंतर आम्ही त्याला भेटलो आणि त्याच्या जाळ्यात अडकलो। त्यानंतर त्यांनी आम्हाला मी आणि आमच्या मित्रांना सुद्धा त्यांनी जवळपास 15 लोकांसोबत झाली सर। 8.5 लाख, कोणी 9 लाख, कोणी 10 लाख अशा पद्धतीने आम्ही टप्प्याटप्प्यात त्याला पैसे देण्यात आलं सर। तिथून नागपूरला नेण्यात आलं, नागपूरवरून आम्हाला कलकत्त्याला फ्लाईटने नेण्यात आलं आणि कलकत्त्याला बरेच दिवस हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं। त्यानंतर सुद्धा करवण्यात आलं आणि त्यानंतर परत जॉईनिंग लेटर पण घरापर्यंत पोस्टाने आले सर। नंतर सर कधी कलकत्त्यात काम केलं, कधी झारखंडमध्ये, कधी भिलईमध्ये सुद्धा आम्हाला नेण्यात आलं। महिना टू महिना आम्हाला तिथे ठेवण्यात आलं आणि डमी ट्रेनिंग पण झाली सर। तिथे आम्हाला महिना तिथे ठेवण्यात आलं आणि डमी ट्रेनिंग देण्यात येत होती सर आणि आय कार्ड सुद्धा आम्हाला प्रोव्हाइड करण्यात आले। आम्ही FIR केली आहे मुजीबर लतीफ कुरेशी, रवींद्र संभाजी वाघमारे आणि सुरेंद्र रामकृष्ण तेलंग, राहणार नागपूर यांच्यावर आम्ही FIR केलेली आहे सर। जॉईनिंग लेटर मिळाले आहे सर। यामध्ये अशा पद्धतीने जॉईनिंग लेटर देण्यात आले होते सर। त्यानंतर परत हे अशा पद्धतीने ट्रेनिंग सर्टिफिकेट पण बनावटी सर्टिफिकेट बनवून नेले रेल्वे डिपार्टमेंटचे। आय कार्ड सुद्धा बनवून देण्यात आले होते। अशा पद्धतीने सर सगळे डॉक्युमेंट्स बनवून घेतले, इवन मेडिकल सुद्धा करून घेतले होते सर। किती लोकांची फसवणूक झाली आहे सर? पूर्ण मिळून 15 लोकांची रेल्वे डिपार्टमेंटमध्ये फसवणूक झालेली आहे सर। किती पैशाचा घोळ झाला आहे? जवळपास 1,31,60,000 रुपयांची सर। आता मागणी काय तुमची? सर पोलीस कार्यालयाने यामध्ये थोडंसं लक्ष द्यावं आणि आमच्या पैशांची परत मिळावे असं आमची मागणी आहे सर।